नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 5वे आणि पेपर 10वा आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक यांची माहिती पाहत असताना प्रकरण क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती पाहत असताना नंबरचा पॉईंट म्हणजे प्रारंभिक जीवन पूर्णपणे संपलं, आपण माहितीच पाहिली. त्यानंतर नंबरचा पॉईंट म्हणजे सामाजिक कार्य, याची सुद्धा माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. आता आपल्याला शैक्षणिक कार्य हे 3 नंबरचा पॉईंट म्हणजे प्रकरण क्रमांक 2 मधला तिसरा पॉईंट म्हणजे शैक्षणिक कार्य याची माहिती पाहिजे. तर कालच्या आपल्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही कार्य आणि सामाजिक कार्याची माहिती पाहिल्यानंतर आपण पुढचा पॉईंट म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही लिखाण यावरची माहिती पाहणार आहोत असं तुम्हाला सांगितलं होतं. पण हीच माहिती आपण आता शैक्षणिक कार्यामध्ये पूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं कार्य, शैक्षणिक कार्य याच्याबद्दल माहिती पाहू आणि सर्वात शेवटी म्हणजे शैक्षणिक कार्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही लिखाण कशा पद्धतीनं होतं हे शैक्षणिक कार्यामध्ये पूर्णपणे अभ्यासू. आता सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रारंभिक जीवन नंबरच्या पॉईंटमध्ये बघितलं, मध्ये सामाजिक कार्य पूर्णपणे अभ्यासलं. आता नंबरचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक कार्य. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षण हे महत्त्वपूर्ण असं बाब म्हणून ओळखले जाते आणि ज्या शिक्षणाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणविषयक धोरणामुळेच समाजामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आला आणि त्याच बदलाची पार्श्वभूमी म्हणून आज ज्या स्त्रिया किंवा मुली शिक्षण हे घेऊ शकतात किंवा त्यांना घेण्याचा अधिकार निर्माण झाला. त्यांनी ज्या काही शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली यावरून तत्कालीन स्थितीमध्ये एक स्त्रियांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं, अशा स्थितीमध्ये त्यांनी शिक्षणाचं कार्य करायला सुरुवात केली. अशा महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या स्त्रीविषयक सुधारणा किंवा स्त्रीविषयक कार्य हे पाहू. त्यामध्ये स्त्रियाविषयी केलेलं शैक्षणिक कार्य याबद्दलची माहिती पाहणार आहोत. नंबर 1चा पॉईंट. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री व शूद्रांच्या उन्नतीसाठी प्रमुख कार्य केलं यावरून त्यांना एक शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि आद्य समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक अशा पद्धतीने ओळखलं जातं. यावरून समजतं की त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे त्यांची स्थिती जी वाईट बनली होती आणि स्त्रियांना जे मानवी हक्काची जाणीव होऊ नये या उद्देशाने जे काही समाजामध्ये एक प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता किंवा समाजामध्ये अनिष्ट प्रथा परंपरा निर्माण झाल्या होत्या, ही बाब स्त्रियांच्या उद्धारासाठी किंवा स्त्रियांच्या हक्कासाठी एक अडचण निर्माण होणार होती हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखलं आणि त्यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला. त्यांच्या मते एक स्त्री जर शिकली तर त्यांचं पूर्ण कुटुंब हे सुशिक्षित किंवा साक्षर होतं आणि त्यामुळे एक समाजाची जडणघडण किंवा समाजाचे एक प्रगतीची वाटचाल सुरू होते. त्यावरून त्यांनी स्त्री शिक्षणाला सर्वप्रथम चालना दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये बुधवारपेठ या ठिकाणी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केली. त्या कार्यात त्यांना ज्या काही तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाडे, त्याचबरोबर सखाराम यशवंत परांजपे, त्याचबरोबर जगन्नाथ सदाशिव हाडे आणि अण्णासाहेब चिपळूणकर, त्याचबरोबर सदाशिव बल्लाळ गोवंडे
आणि बापूसाहेब मांडे अशा अनेक सहकाऱ्यांची मदत लाभली. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था करताना त्यांनी आपल्या स्वतःची पत्नी जी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे काम म्हणजे शिक्षण मुलींना देण्यासाठी त्यांना साक्षर केलं. आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करायला सुरुवात केलं. म्हणून त्यांना पहिल्या शिक्षिका म्हणून, भारतातील पहिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाचे काम चालू केलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने, पण त्या काळामध्ये जे काही उच्चवर्णीय लोक यांनी अशा प्रकारच्या मुलीच्या शाळा बंद करण्याचं धोरण किंवा त्यांना विरोध करण्याचं काम केलं. त्यांनी सर्वप्रथम ज्या काही वरिष्ठ म्हणजे उच्चवर्गीय लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांना जे काही समाजामध्ये अनिष्ट प्रथेला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी ज्योतिरावांनी जी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली, आपल्या पत्नीच्या सहाय्याने मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली होती, हे न करण्याचा त्यांनी एक सल्ला गोविंदरावांना दिला. त्यावेळेस गोविंदरावांनी आपली सून म्हणजे सावित्रीबाई फुले यांना मुलींना शिकवणं हे योग्य नाही आणि तुम्ही शिकू नका अशा प्रकारचा सल्ला दिला. ही बाब ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांना पटली नाही. त्यांनी ते कार्य सतत चालू ठेवलं. शेवटी गोविंदरावांनी समाजाच्या विविध बाबी समजून घेऊन किंवा समाजाच्या होणारा विरोध समजून घेऊन त्यांना घराच्या बाहेर काढलं. शेवटी दोघी जण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घराबाहेर पडून म्हणजे त्या काळामध्ये जे काय आधुनिक म्हणजे आजच्या काळामध्ये जी फुले पेठ म्हणून ओळखली जाते त्यालाच त्या काळामध्ये गंज पेठ म्हणून ओळखली जात होते, या ठिकाणी राहण्यास प्रारंभ केला. आणि त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा स्त्री शिक्षणाला चालना देण्याचं काम केलं. आणि या जुना गंज पेठेमध्ये ज्योतिराव फुले यांनी मुलीची पुन्हा एकदा शाळा काढली. म्हणजेच 3 जुलै 1851 मध्ये त्यांनी शाळा काढली. त्याचं कारण काय होतं, ज्यांनी 1848 मध्ये जी शाळा सुरू केली होती ती बंद पडली होती समाजामधल्या किंवा ज्या उच्चवर्णीय लोक किंवा जे काही शिक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांमुळे. पुन्हा एकदा 3 जुलै 1851 मध्ये ज्योतिरावांनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा काढली. आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली. अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी येऊ लागल्या. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी 17 सप्टेंबर 1851 मध्ये दुसरी एक शाळा म्हणजे पुण्यामधील रास्ता पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा काढली. त्याचबरोबर 15 मार्च 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये मुलीची तिसरी शाळा काढली. म्हणजे एकोपाठ एक अशा 3 शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये काढण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना समाजातल्या अनेक लोकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. म्हणून त्या बाबी न जुमानता त्यांनी सतत कार्य करायला प्रारंभ केला. सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी म्हणजे मुलींना शिक्षण देण्यासाठी ज्या शाळेमध्ये जात होत्या त्यावेळेस त्याला दगडफेक करणे, त्यांच्यावर त्यांना काही बोलणं अशा प्रकारच्या प्रवृत्तीची सुरुवात झाली होती. तरी पण त्या बाबीतला न जुमानता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा एक ध्यास घेतला होता. पुढे त्यांनी मुलीच्या शाळा चालवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मदत मिळवली. त्यामध्ये त्यांनी ज्योतिरावांना जे काही सहकारी होते सकाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाडे अशा प्रकारच्या अनेक लोकांनी आर्थिक आणि जे काही शिक्षणाला सुरू ठेवण्यासाठी म्हणून भक्कम असा एक आधार दिला. आणि यामुळेच मुलींची संख्या वाढण्यास प्रारंभ झाला. अनेक जे काही
सुशिक्षित लोक ज्यांना शिक्षण हे किती महत्त्वपूर्ण आहे या बाबी समजायला लागल्या, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेमध्ये मुलींना दाखला देण्यासाठी किंवा मुलींना पाठवण्यास प्रारंभ केला. पुढे याच प्रवृत्तीमध्ये सुधारणा होत गेल्या आणि मुलींच्या शिक्षणाला एक प्रेरणा मिळत गेली. यावरून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही मुलींचं शिक्षण किंवा मुलींना शिक्षण देण्याची पद्धत म्हणजे चूल आणि मूल या पलीकडे जाऊन सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षण द्यायला मुलीला सुरुवात केलं आणि त्यामुळे एक समाजामध्ये परिवर्तनाची राट म्हणजे बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली. एक पिढ्यापासून दुसऱ्या पिढ्या शिक्षणाच्या प्रभावात येऊ लागल्या. समाजातली सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय स्थिती त्यांना समजायला लागली. अनेक स्त्रिया एकमेकांशी बोलण्यास प्रवृत्त होऊ लागल्या किंवा त्यांचे विचार मांडू लागल्या किंवा एकमेकांशी बोलण्यास प्रारंभ झाला. अशा प्रकारे एक शैक्षणिक वाटचाल महात्मा फुलेंनी म्हणजेच स्त्री शिक्षणाला चालना ही महात्मा फुलेंनी देण्यास प्रारंभ केला. हे होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक कार्य, त्यामध्ये स्त्री शिक्षणाचं कार्य. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जसं स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केलं त्याच पद्धतीने दलित अस्पृश्यांच्या मुलांसाठी म्हणून शाळा काढण्यास प्रारंभ केला. म्हणजे नंबर 2चा पॉईंट म्हणजे दलित आणि अस्पृश्यांच्या लोकांसाठी शाळा, त्यालाच म्हणायचं कनिष्ठ जातीच्या लोकांसाठीचे शिक्षण. आता स्त्रियाप्रमाणेच कनिष्ठ जातीतील जे लोक होते हे शिक्षणापासून वंचित होते आणि शिक्षणाची मक्तेदारी म्हणजेच जे काही उच्चवर्णीय लोक किंवा ज्यांच्याकडे पैसा, मान सन्मान आणि त्याचबरोबर अन्य बाबी असतील अशाच लोक हे शिक्षण घेऊ शकत होते आणि जे उच्चवर्णीय लोक होते हे कनिष्ठ जातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आणि त्यांना शिक्षण घेऊन काही फायदा नाही अशा प्रकारची समाजामध्ये मानसिकता निर्माण करून दिली होती. आणि त्यामुळे समाजामध्ये एक शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणारा वर्ग म्हणजे अस्पृश्य, ज्यांना गावापासून दूर ठेवलं जात होतं, अशा लोकांसाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1851 मध्ये पुणे शहरात नानापेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली आणि त्या शाळेचा प्रमुख उद्देश जे दीन, दलित आणि अस्पृश्य म्हणून समजला जाणारा समाज यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं जावं. या शिक्षणासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला प्रयत्न हे सनातनी लोक जे शिक्षणापासून ज्या वंचित लोकांना वंचित ठेवलं गेलं, अस्पृश्य लोकांना, यांनी ही शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काही काळ ही शाळा बंदही राहिली, परंतु इसवी सन 1852 मध्ये म्हणजेच पुढच्या वर्षीच 51 मध्ये शाळा सुरू केली होती, ती बंद पडली. पुन्हा 1852 मध्ये पुणे शहरात वेताळपेठ या ठिकाणी सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी पुन्हा एकदा शाळा सुरू केली. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहाकडे किंवा शिक्षणाकडे वळण्याचे धोरण अस्पृश्य लोकांनी त्या ठिकाणी शिक्षणाकडे एक वाटचाल सुरू केली. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली आणि त्याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये शाळेची जी वाटचाल किंवा शाळा हे वाढण्यास प्रारंभ होऊ लागल्या, त्याचबरोबर विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि अशा शाळांना दक्षिणा फंडातून म्हणजे जे काही निधी असेल, सामाजिक निधी, महिन्याला 25 रुपये मदत म्हणून देण्यात येऊ लागले. म्हणजे ज्या शाळा सुरू झाल्या अशा शाळांना समाजातल्या लोकांनी मदत करण्यास प्रारंभ केलं. त्यामध्ये या शाळेचा किंवा या शाळा सुरू करण्यामध्ये लहुजी साळवे व राणोजी महार यांनी मांगवाड्यामध्ये जाऊन मुलांना म्हणजेच आपल्या ज्या काही वस्ती असेल अशा ठिकाणी जाऊन समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगायला प्रारंभ केलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही अस्पृश्य समजला जाणारा वर्ग होता अशा लोकांना एकत्र केलं
आणि त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांच्या मुलांसाठी अशा पद्धतीने 3 शाळा स्थापन केल्या गेल्या. त्याचबरोबर कनिष्ठ जातींच्या मुलांसाठी, म्हणजे जे काही अस्पृश्य लोक ज्यांना शिक्षणापासून वंचित राहिले होते, अशा जी मुलं होते त्यांच्यासाठी वसतिगृह स्थापन केले. आणि या वसतिगृहाचा मूळ उद्देश काय होता, तर तत्कालीन स्थितीमध्ये मुलं त्या ठिकाणी राहून शिक्षण घ्यावं यासाठी म्हणून त्यांनी वसतिगृहाची निर्मिती केली. आणि पुढे याचा परिणाम म्हणजे शाळेत मुलांचं प्रमाण वाढू लागलं आणि मुलं ज्या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहतील त्याच ठिकाणी शाळा, यामुळे विद्यार्थी आणि मुलं जे काही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक शिक्षणाचा प्रवाह म्हणजे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे अस्पृश्य लोक जे काही होते यांना शाळेच्या माध्यमातून एक वाटचाल निर्माण झाली किंवा त्यांच्याकडे एक शिक्षणाचा प्रवाह निर्माण झाला. आणि या शाळेमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखराम अशा अनेक व्यक्ती होते. त्यांनी दलितांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करायला प्रारंभ केला. आणि हे होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं की काय अस्पृश्य लोकांसाठी किंवा अस्पृश्यासाठी शैक्षणिक कार्य करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन स्थितीमध्ये शिक्षणाविषयक विचार मांडताना त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण हे बहुजन समाजासाठी महत्त्वपूर्ण असून मुंबई प्रांतात त्याकडे दुर्लक्ष होत होतं. आणि त्यामुळे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सरकारला जाणीव करून दिली की ब्रिटिश सरकारचा जो महसुलांचा मोठा हिस्सा आहे ते उच्च जातीच्या शिक्षणावर खर्च करत आहे. पण त्यापैकी काही खर्च हा सामाजिक विषमतेने ग्रासित किंवा सामाजिक विषमता असणारा जो समाज म्हणजेच अस्पृश्य समाज यांच्यावर काय केलं पाहिजे, तर शिक्षणाचा एक खर्च केला पाहिजे अशा प्रकारचं मत मांडायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस अशा प्रकारचं मत त्यांनी मांडण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये जे हंटर आयोग यांना निवेदन सादर केलं. आणि या निवेदनामध्ये त्यांनी विविधांगी बाबी मांडून बहुजनांच्या शिक्षणाकडे जे काही ब्रिटिश सरकारचं लक्ष वेधण्यास प्रारंभ केला. त्यामुळे शिक्षणाच्या बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक कार्याकडे एक वाटचाल सुरुवात होण्यास प्रारंभ झाला. तर आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं शैक्षणिक कार्य. त्यामध्ये स्त्रीविषयक शिक्षणाची चालना म्हणजे नंबर 1चा पॉईंट. नंबर 2चा तो पॉईंट म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये अस्पृश्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेल्या शाळा म्हणजे स्त्रियांसाठी केलेलं कार्य आणि अस्पृश्य लोकांसाठी काढलेल्या शाळा, या दोनही बाबीची माहिती पाहिली. तर उद्याच्या आपल्या भागामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे देण्याची, प्राथमिक शिक्षण देण्याची जी सरकारकडे मागणी म्हणजे ब्रिटिश सरकारकडे मागणी होती, त्याबाबत त्यांनी हंटर आयोग या आयोगाला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये अनेक बाबीचा उल्लेख आढळून आला. या बाबीची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर महात्मा फुले यांचं शिक्षणविषयक विचार याबाबतची माहिती पाहणार आहोत. आणि पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमाबरोबरच आपल्या लिखाणातून किंवा महात्मा फुले यांच्या जे काही पुस्तक लिहिले गेलं या बाबीवरून शैक्षणिक सुधारणा त्याचबरोबर सामाजिक कार्यास कशा पद्धतीने हातभार लावला याही बाबीची माहिती पाहणार आहोत. तर आज आपण 2 पॉईंटची माहिती पूर्णपणे अभ्यासलो आणि उद्याच्या पॉईंटमध्ये आपण ज्या काही हंटर आयोगाचं निवेदन, हंटर आयोगाच्या शिफारसी, त्याचबरोबर शिक्षणविषयक विचार महात्मा फुलेची आणि त्यांनी केलेलं लिखाण आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं यांच्याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासणार आहोत.